नमस्कार मित्रमैत्रिणी, स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र पारायण करताना हे नियम माहिती असावे, जाणून घ्या. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. 7 दिवस आधी अष्टमीपासून दत्त जयंती विशेष प्रहर सप्ताह सुरू होतो. यात श्री गुरुचरित्र पारायणही पठण केले जाते. जाणून घ्या नियम आणि महत्व. दत्तात्रयांचे श्रीपाद, श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, माणिक प्रभू, श्री स्वामी समर्थ महाराज असे 4 अवतार आहेत. दत्तात्रयांची सेवा म्हणून श्री गुरुचरित्र पारायणाचे पठण करण्याला फार महत्व आहे. श्री गुरुचरित्र या ग्रंथांचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. या ग्रंथात श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कारी पूर्ण वर्णन करण्यात आले आहे. श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात, आरोग्याच्या तक्रारी दूर होतात, पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य: पारायणापूर्वी फुले, हार, तुळशीपत्र, सुगंधी उत्पत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी मिठाई, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व दत्तगुरुत्रयाचे आसनाभोवती रांगोळी, चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे, प्रमुख दरवाजात तोरण बांधावे, चौरंगाजवळ डाव्या बाजूस समय लावावी. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसनस्थ व्हावे. वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटी ठेवावी. प्रथम अथर्वशीर्ष वाचावे. 1 माळ गायत्री मंत्राचा जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा. यानंतर श्री गुरुचरित्र पठणास सुरुवात करावी. पारायणाच्या या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ 1 धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही, परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नये. तिखट पदार्थ, कांदा, लसूण यांचा आहारात समावेश करू नये. ग्रंथांचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी काढावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावे. तसेच सूतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सूतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे. अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि सांगताना काही चुकी झाल्यास माफी असावी. आणि काही अजून राहिल्यास प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.